नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत करतो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल मास्टर तर शिंदेवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून द्या, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे, जी की संस्कृतची. तर विद्यार्थी मित्रांनो, संस्कृतची प्रश्नपत्रिका आणण्यामागचं कारण विद्यार्थी मित्रांनो, मला एका मुलाने खूप कमेंट केली की दादा संस्कृतची प्रश्नपत्रिका घेऊन येतो. विद्यार्थी मित्रांनो, मी संस्कृत संयुक्तची घेऊन आलेलो आहे. तर त्याला संपूर्ण हवी असेल तर कमेंट कर भावा, मी तुझ्यासाठी संपूर्णची पण घेऊन येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं विषय संस्कृत संयुक्तची मी तुमच्यासाठी प्रश्नपत्रिका घेऊन आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब तुम्ही केलेच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. इयत्ता 8वी विषय संस्कृत संयुक्त गुण 10. तर विद्यार्थी मित्रांनो, 10 गुण ते तुमचे हिंदीला असतात आणि 10 गुण तुमचे संस्कृतला, असे तुमचे दोघं गुण मिळून 20 गुण असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पेजेस हिला 2च आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, 10 गुणांमुळे हिला ही छोटी प्रश्नपत्रिका असणार. याच्यासाठी तुम्हाला 2च पानं असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, वरती तुम्ही बघू शकता घटक चाचणी क्रमांक 1 2026-27. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे एकदम डाऊट क्लिअर करून देतो की 2026-27 ची जी प्रश्नपत्रिका आहे, तर विद्यार्थी मित्रांनो दिनांक 1/8/2026. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी तर ही प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शाळेमध्ये ही प्रश्नपत्रिका येईल की नाही याची मी तुम्हाला खात्री देऊ शकत नाही. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो, कमेंटमध्ये ही प्रश्नपत्रिका आली होती की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची परीक्षा किती तारखेपासून तर किती तारखेपर्यंत आहे हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वयं 30 मिनिटे. तर मित्रांनो, स्वयं म्हणजे तुम्हाला संस्कृतमध्ये शिकवलं जातं तर स्वयं म्हणजे टाईम. तर मित्रांनो, टाईम हा तुम्हाला 30 मिनिटं म्हणजे अर्धा तासात तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी टाईम दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या. विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न पहिला, चित्रनाम चित्रनामी लिखत. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला 2 चित्र दिले, तर दोघांची नावे तुम्हाला लिहायची आहेत. 2 मार्कांसाठी या दोघांची तुम्हाला नावे द्यायची आहेत. एकूण केला दिला आणि एकूण पोपट दिलं. तर या केला आणि पोपटची तुम्हाला संस्कृतमधून नावं लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, संस्कृतमधून तुम्हाला या दोघांची नावं लिहायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर काय आली प्रश्न 2, वचनम अनुत्क्रम चित्रयामी लिखत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे चित्रणामध्ये काय चालू आहे याची तुम्हाला लिहायचं आहे 2 मार्कांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये असणाऱ्याची अनुसृत्य चित्रनामे लिखतच. विद्यार्थी मित्रांनो, वाचनम अनुसृत्य चित्रनामे लिखतम हे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये असणारच आहे. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो, त्याचा नीटनेटके अभ्यास करून ही प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवून बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सरावासाठी देत आहे, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सराव होऊन या प्रश्नपत्रिकेमधील 100% नाही, पण विद्यार्थी मित्रांनो 50% प्रश्न या प्रश्नपत्रिकेमधीलच तुम्हाला येणार आहे. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका एकदम सोपी मी तुमच्यासाठी काढलेली आहे. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका 2-3 वेळेस सराव करायचा, सोडून बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा 100% घटक चाचणी क्रमांक 1 संस्कृतचा पेपर 100% तुमचा पेपर जो आहे तो ईझी म्हणजे सिम्पली विद्यार्थी मित्रांनो जाईल. म्हणजे जेणेकरून तुमचा सोपा पेपर जाईल आणि तुम्हाला 10 पैकी 8-9 मार्क पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 3 संमेलन कृती केवळ 2. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला काही जोड्या लावायच्या आहेत. तर या जोड्या 2 मार्कांसाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या कशा पद्धतीने लावायचे, इथं आणि इथं उत्तरम, इथं ब दिलेलं आहे. एक अर्जुन, तर अर्जुनाची इथं जोडी ती अर्जुन लिखत, अर्जुन गच्छत असेल याची छात्रा. तर छात्रा विद्यार्थी मित्रांनो, छात्रा काय करते, छात्रा लिखंती. तर मृण्मु काय, मृण्मु धावंती. आणि मयूर नृत्य. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला एक सांगायचं आहे का, मयूर म्हणजे मोर. मोर काय करतो, तो नाचतो. मृण्मु काय करतो, तर मृण्मु म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकमध्ये त्याचा अर्थ असेल त्याच्यानंतर छात्रा. छात्रा म्हणजे एक विद्यार्थी काय करतो, तो विद्यार्थी लिहितो. तो विद्यार्थी लिहितो. त्याच्यानंतर विद्यार्थी लिहितो नाही तर धावतो असं येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी तुम्हाला याच्या जोड्या लावायच्या 2 मार्कांसाठी याच्या तुम्हाला जोड्या लावायच्या. एकदम सिंपल मी तुम्हाला ते जोड्या विचारल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 4 संख्या अक्षर लिखती. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं काही तुम्हाला 2 संख्या दिल्या आहे आणि या 2 संख्या तुम्हाला दोघांपैकी एकच संख्या तुम्हाला अक्षरामध्ये लिहायची आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 12. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असं येईल का, एक वादन 2 1 वादन 2 मिनिट असं काहीतरी विद्यार्थी मित्रांनो ते संस्कृतमधून वाक्य असतं, तर ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरं पण 34 दिल्याची संख्या, तर 34चं पण तुम्हाला इथं त्रिवादन 4 मिनिट काहीतरी विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, सॉरी, तर तुम्हाला संख्यांचे नाव म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 12 ही संख्या संस्कृतमधून कशी मानतात आणि
दोन ही संख्या संस्कृतमधून कशी म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो थोडंसं चुकलं मी तुम्हाला घड्याळ म्हणजे स्वयंचं सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो संयम. तर विद्यार्थी मित्रांनो ही संख्या आहे. तुम्हाला इथं काही तुम्हाला संयम दिलेला नाही म्हणजे मित्रांनो टाईम दिलेला नाही. तर ही संख्या तुम्हाला अक्षरांमध्ये लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एक मार्कासाठी दोघांपैकी कोणती एक संख्या लिहा. तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या 1 किंवा 2 नंबरच्या पेजवरती संख्या असणारच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो संख्या ह्या ज्या आहे त्या तुम्ही करूनच जायची. संख्या तुम्हाला 100% 1 मार्कासाठी विचारली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 5 शब्दांपुटकृती केवलम 2. तर विद्यार्थी मित्रांनो 2 तुम्हाला इथं लिहायचे. तर 1 मार्कासाठी शब्द सह, सा, तथ्य. तर विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला लता, पाम, नाटिका, चंद्र, विनम. तर इथं म्हणजे स काय आहे, सा काय आणि तत् काय. तर ह्या तुम्हाला काही 5 शब्द दिलेले आहे. 5 तुम्हाला फक्त 2 शब्द याच्यामध्ये लिहायचे. स, लता, सा, लतानी असं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं लिहायचं आहे. या पुढं असा हा जो स ह्या स याच्या पुढं वापरून लिहायचं आहे. लता, स, लता, सा असं का विद्यार्थी मित्रांनो याचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली प्रश्न 6 क्रियापद कोष्टक पुरत. तर विद्यार्थी मित्रांनो तिघांपैकी कोणतेही तुम्ही 2 सोडा. तर विद्यार्थी मित्रांनो पुरुष, एकवचन, द्विवचन, बहुवचन. तर विद्यार्थी मित्रांनो प्रथम पुरुषमध्ये तुम्ही इथं बघू शकता की वदंती. तर तुम्हाला बहुवचनमध्ये लिहून दिले तर तुम्हाला एकवचन आणि द्विवचन याच्यामध्ये लिहायचं. त्यानंतर मध्यपुरुष वसदी द्विवचन आणि बहुवचनमध्ये लिहायचं. बहुवचन म्हणजे काहीतरी विद्यार्थी मित्रांनो ते येईल ते तुम्हाला लिहायचं. त्यानंतर उत्तम पुरुषमध्ये तुम्हाला इथं एकवचन, द्विवचन आणि बहुवचनमध्ये तुम्हाला लिहून दिलेलंच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तिघांपैकी कोणतेही 2 सोडा तुम्हाला 2 मार्क 100% मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओला लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब केलं नक्की करून द्या. अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल मास्टर तन्मय शिंदेला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल सिलेक्ट करून द्या. जेणेकरून तुम्हाला संपूर्णची पण व्हिडिओ हवी असेल तर मी टाकली तर तुम्हाला लगेच मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो हिंदीची पण व्हिडिओ आपण टाकलेली आहे. हिंदीची व्हिडिओ तुम्हाला संपूर्णची हवी का संयुक्तची हवी ते पण कमेंट करून नक्की सांगा. ती पण घेऊन येण्याचा मी लवकरात लवकर प्रयत्न करेल.